19 19 19 हे खत फवारणीतून घ्या असं सजेस्ट केलं जातं. तर मित्रांनो 3-19 म्हणजे 19 19 19 मध्ये काय आहे, याचे फायदे काय आहेत, तसंच याचा वापर कसा करायचा आहे, याचे प्रमाण आपण कशा पद्धतीचं घ्यायचं आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. महत्त्वाच्या माहितीसाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचावी तर मित्रांनो मी कल्याणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून 3-19 बद्दल सविस्तर माहिती देणार आहे. तर मित्रांनो 19 19 19 ही NPK आहे. तर मित्रांनो हे काय आहे, वॉटर सोल्युबल फर्टिलायझर आहे. त्याला आपण विद्राव्य खत असे म्हणतो. जे खत 100% पाण्यात विरघळणारे असते त्याला आपण वॉटर सोल्युबल खत किंवा विद्राव्य खत असं म्हणतो. म्हणजेच त्याला आपण पाण्यातून पिकांना देतो, त्याची फवारणी देखील आपण करू शकतो. तर मित्रांनो मोठ्या प्रमाणात शेतकरी 19 19 19 पिकांना सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात वापरतात. काय आहे हे 1919 मध्ये, तर मित्रांनो तुम्हाला 3 वेळ या खतावर लिहिलेलं दिसतं 19 19 19. तर याच्यात नत्र असतं, स्फुरद असतं, पालाश असतं. म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश. म्हणजे याच्यात 19% नायट्रोजनचं प्रमाण असतं, 19% फॉस्फरसचं प्रमाण असतं आणि 19% पोटॅशचं प्रमाण असतं. तर मित्रांनो आपण याला स्टार्टर ग्रेड न्यूट्रिएंट असं देखील म्हणतो, कारण याला सुरुवातीच्या काळात वापरले जाते. तर मित्रांनो याचे फायदे आपण जर बघायला गेलं तर पिकाची जी काही वाढ आहे, जी वाढ थांबलेली असते, तर चांगल्या प्रकारच्या वाढीसाठी पिकामध्ये चांगल्या प्रकारची हिरवळ आणण्याचं काम हे करतं. स्टार्टर ग्रेड न्यूट्रिएंट आपण याला का म्हणतो, म्हणजे जे काही पीक असतात ते आपण लागवड केल्यानंतर सुरुवातीला बेसल डोस याच्यात आपण टाकलेले असतात. तर ते बेसल डोस समप्रमाणात सर्व पिकांना उपलब्ध होतात असे नाही आहे. तर काही झाडे हे लहान मोठे किंवा मागे पुढे होऊ शकतात. तर अशा कंडिशनमध्ये आपण 19 19 19 NPKचा जर फवारणीतून वापर केला तर आपल्याला सर्व झाडांची जी काही कंडिशन आहे ती समप्रमाणात बघायला मिळते. तर मित्रांनो याच्यानंतर हे काय काम करतं, तर चांगल्या प्रकारे वाढीचं काम करतं. म्हणजेच पिकाचे जे काही ब्रँचेस असतील, पिकाची जी काही उंची असेल तर ते वाढण्यास मदत करतं. तसेच याच्यात 19% स्फुरद आहे. स्फुरद काय काम करतं, जे काही पिकाचा साठा आहे, म्हणजेच जे काही पीक आहे ते सक्षम किंवा मजबूत बनवण्याचं काम करतं. म्हणजे जास्तीत जास्त फुटवे आणण्याचं काम करतं. तसेच रोगप्रतिकार क्षमता देखील त्याची वाढते. तसेच पालाश याचा वापर आपण शक्यतोवर पिकाच्या नंतरच वापर करतो, म्हणजे जे काही पीक असेल त्याच्या शेवटीच वापर करतो. पण आपल्याला NPK म्हटलं म्हणजे सर्व गोष्टी समप्रमाणात घेणं गरजेचं असतं, म्हणून हे समप्रमाणात घेतले गेले पाहिजे. तर स्टार्टर ग्रेड न्यूट्रिएंट आहे, तर म्हणून सुरुवातीच्या काळात तिन्ही घटक आपण समप्रमाणात घेतो. पालाश काय काम करतं, पालाश रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचं काम करतं. तसेच गुणवत्ता जी काही म्हणजे पिकाची क्वालिटी आहे चांगल्या प्रकारे वाढवण्यास काम करतं. तसेच फळांचा आकार, फळांचे चांगल्या प्रकारे सेटिंग हे वाढवण्याचं काम करतं. तर त्यासाठी आपण 19 19 19 हे आपल्या पिकाला सुरुवातीच्या काळात फवारणीतून किंवा ड्रिपद्वारे देत असतो. आता आपण याचा वापर एकरी किती प्रमाणात करायचा, तर हा प्रश्न सर्वांना असेल. तर मित्रांनो ड्रिपने जर आपल्याला हे जर खत द्यायचं असेल तर आपण एकरी 2.5 किलो ड्रिपद्वारे सोडू शकतो. तसेच मित्रांनो फवारणी करायची असेल तर फवारणीमध्ये आपल्याला याचं प्रमाण एकरी 1 किलो घ्यायचं आहे, म्हणजे 1 किलो खताचं पाणी बनवायचं आहे. आणि एकरी आपण आपल्या क्षेत्रामध्ये किती पंप फवारणी करतो, तर ते जे काही द्रावण आहे मिक्स केलेलं त्याचं तेवढ्या पंपचं तितके डबे पाणी बनवायचं आहे आणि प्रत्येक पंपामध्ये 1 डबा पाणी आपल्याला वापर करायचा आहे. किंवा तुम्हाला जर तसं जमत नसेल तर आपण प्रतिपंप याचं प्रमाण किती घ्यायचं आहे, तर प्रतिपंप 80 ते 100 ग्रॅम याचं प्रमाण आपण घ्यायचं आहे आणि फवारणीतून हे वापर करायचं आहे. तर अशा पद्धतीचं हे 1919 आहे. तर मित्रांनो सुरुवातीच्या काळात आपण याचा वापर करतोच, पण जर एखाद्या वेळेस तुम्ही सोयाबीन लागवड केलेली असेल आणि सोयाबीनचे पीक जास्त पाण्यामुळे पिवळे पडलेलं असेल तर त्या ठिकाणी देखील आपण याचा वापर करू शकतो. तसंच मित्रांनो भाजीपाला या पिकाचा जर विचार केला तर भाजीपाला पिकामध्ये आपण सुरुवातीला किंवा शेवटीच्या काळात देखील याचा वापर करू शकतो. पिकाचे चांगल्या प्रकारे हिरवळ क्वालिटी आणण्यासाठी किंवा वाढ होण्यासाठी आपण भाजीपालामध्ये याचा वापर करतो. तसेच फळबाग जर असेल तर आपण ड्रिपच्या साहाय्याने याचा वापर करू शकतो. सोयाबीन असेल, कापूस असेल, उडीद असेल, मूग असेल, हे काही पीक आहे यांना आपण फवारणीच्या माध्यमातून देखील याचा वापर करू शकतो किंवा ड्रिप जर असेल तर ड्रिपद्वारे याचा वापर करू शकतो. तसेच मित्रांनो आपण कशा पद्धतीने घ्यायचं हे, तर म्हणजे हे वॉटर सॉल्युबल म्हणजे विद्राव्य खत आहे.
तर हे ओरिजिनल आहे की नाही, कशा पद्धतीने ओळखायचं. तर मित्रांनो, जे खत 100% पाण्यात विरघळतं तर समजायचं हे ओरिजिनल आहे. मित्रांनो, जे काही डुप्लिकेट आहे तर त्याच्यात मीठ देखील मिक्स केलेलं असतं. आणि आता जे काही दुकानदार आहे फसवेगिरी देखील करतात. म्हणजे मीठ घेतात आणि खतामध्ये मिक्स करून विद्राव्य खत म्हणून विकायचा प्रयत्न करतात. बऱ्याच प्रमाणात फसवणूक होते विद्राव्य खताच्या नावाने. त्यासाठी मित्रांनो, वॉटर सोल्युबल खत घेताना आपण ब्रँडेड कंपनीचं घ्यायचं आहे. ज्याचा रिझल्ट आहे तेच घ्या. आणि जो काही विक्रेता करणार आहे तुम्हाला गॅरंटी देत असेल तर त्याच्याकडूनच खत खरेदी करा. तर मित्रांनो, याची जी काही पॅकिंग आहे 1 किलोमध्ये किंवा 5 किलोमध्ये किंवा 25 किलोच्या बॅगमध्ये मार्केटला उपलब्ध होते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने वॉटर सोल्युबल म्हणजेच विद्राव्य खत NPK 19-19-19 आहे. त्याविषयी तुम्हाला मी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तर मित्रांनो, हे सर्व ओरिजिनल असेल तर फवारणी केल्यानंतर तुम्हाला 2 दिवस म्हणजे लगेच रिझल्ट बघायला मिळतो. तर तसंच पिवळी पडलेली सोयाबीन देखील तुम्हाला 2 दिवसात लवकर हिरवी झालेली दिसते. याची वाढ देखील चांगली होते. तर मित्रांनो, स्टार्टर ग्रेड न्यूट्रिशन बद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली. तर ती माहिती तुम्हाला कशी वाटली? माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, म्हणजे जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर होईल.